येस बैंक के खिलाफ महाराष्ट्र नवनिर्माण सेना का गुस्सा फूट पड़ा है। मनसे कार्यकर्ताओं ने न सिर्फ बैंक के एक कर्मचारी को थप्पड़ जड़ा बल्कि बैंक के बाहर दीवारों पर भ्रष्टाचारी और महाराष्ट्रद्रोही जैसे शब्द भी लिखे। नागपुर में येस बैंक की एक शाखा के बाहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना के कार्यकर्ताओं ने जबरदस्त हंगामा किया। बैंक पर भ्रष्टाचार और महाराष्ट्र विरोधी गतिविधियों में शामिल होने का आरोप लगाते हुए कार्यकर्ताओं ने बैंक कर्मी के साथ बदसलूकी की, यहाँ तक कि एक कर्मचारी को थप्पड़ जड़ दिया। इतना ही नहीं, मनसे कार्यकर्ताओं ने काले स्प्रे से बैंक के बाहर की दीवारों पर लिखा येस बैंक भ्रष्टाचारी, महाराष्ट्र द्रोही। बैंक के बोर्ड और साइन पर भी काली स्याही फेंकी गई। घटना की जानकारी मिलती पुलिस मौके पर पहुंची और कुछ मनसे पदाधिकारियों को हिरासत में ले लिया गया। पुलिस पूरे मामले की जांच कर रही है और सीसीटीवी फुटेज भी खंगाले जा रहे हैं। 2 दिवसानंतर पैसे घेऊन गेल्यानंतर का त्यांनी त्यांचे पैसे स्वीकारले नाही आणि त्यांना म्हटलं का जेसीबी आम्ही तुमच्या रिटर्न करू देऊ शकत नाही, आम्ही तुमचा जेसीबी विकलेला आहे, तुमच्याकडून जे होऊ शकत ते तुम्ही करा। तुम्ही कोणत्या पद्धतीने निषेध व्यक्त करताय? सगळं फ्रॉड, या बँकेने फ्रॉड केलेला पण म्हणून आणि कस्टमर फ्रॉड झालेला आहे म्हणून आम्ही हे निषेध करत आहोत। आजचं आंदोलन हे येस बँकेकडून ग्राहक इंद्रजित मुळे यांनी जेसीपी फायनान्स करून घेतली होती। इंद्रजित मुळे यांचे 3 EMI थकीत झाले होते। एक साथ 3 EMI थकीत नव्हत्या, त्या 2023, 24, 25 अशा एक थकीत झाल्या होत्या। या 23 तारखेला, जूनच्या 23 तारखेला यांची जेसीपी गाडी जप्त केली बँकेने। त्याच्या दुसऱ्या दिवशी इंद्रजित मुळे इथे येऊन बँकेला बोलले की मी पैसे भरायला तयार आहे, माझी गाडी मला परत द्या। बँकेने दुसऱ्याच दिवशी, जप्त केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुझी गाडी निलाम केली, तुझी गाडी विकली, तुला जे करायचं आहे करून घे असा ओरमट शब्दात त्याला हाकलून लावलं। त्याच्यामुळे त्याच्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा करत आलो। याच्यामध्ये आम्ही पोलीस प्रशासनाची मदत घेतली, पण ही मगरूर बँकेचे अधिकारी आणि ही मगरूर बँक कोणताही ग्राहकाला न्याय द्यायला तयार नव्हती। त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन करावं लागलं। ते बघा, त्यांचं घुमजाव चालू आहे, पडवाटा काढणं चालू आहे, ह्या डिपार्टमेंटकडे त्या डिपार्टमेंटकडे आहे असं त्यांचं म्हणणं आहे। पण त्यांनाही माहीत आहे की हे एक नेक्सस आहे। इंद्रजित मुळेसारखे आज एक बहुतांश कस्टमर आहे ज्यांच्यासोबत असा घात झालेला आहे, पण परिस्थिती गरीब असल्यामुळे ते यांच्यासोबत लढू शकले नाही। त्यांना कोणी त्यांचा पाठीराखा भेटला नसेल, त्याच्यामुळे ते लोक ह्या लोकांचं जे नेक्सस होतं ते सक्सेस झालं। यांनी जो स्कॅम करत आले ते सक्सेस झाले। पण इंद्रजित मुळे हा एक ग्राहक आमच्याकडे आला, त्याच्यानंतर आम्हाला असं माहीत झालं की येस बँक हा स्कॅम चालवत आहे। इथले अधिकारी आणि काही दलाल लोक मिळून अशा गरीब लोकांच्या जेसीपी उचलतात आणि परस्पर विकून देतात आणि कोणतेही RBIचे रूल्स नियम फॉलो करत नाही। त्याच्यामुळे या लोकांनी आधी कायदा तोडलेला आहे। त्याच्यानंतर जर हे मगरूर बँक कायदा तोडत असेल तर मग आमचे हात मोकळे आहेत।